जय गुरु. मित्रांनो, भारतामध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचं असा इतिहास सांगतो. भारताला इंग्रजांपासून गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी भाईचारा संदेश एकामेकामध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी ही कृती होती. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेच म्हणतात, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. पण अलीकडे जाती धर्माचे विष पसरविण्याचे कार्य मात्र सुरू आहे. मुल्ला काटे जाय, अल्लाहू अकबर, हर हर महादेव या सर्वांचा जो नारा आहे हा वेगवेगळ्या लोकांच्या कट्टरवाद्यांचा नारा असल्यासारखा वाटतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गावाचा एकची गणपती सर्वांसाठी कार्यक्रम होती, जेणे वाढेल राष्ट्रीय वृत्ती ऐसी असावी धारणा. आणि म्हणून या एकतेचा संदेश मला वाटला अशा या गीतातून द्यावा. घ्या शिकवण भक्त सुजन हो, व्हा एक गणेशोत्सवी, गजानन ऐसे आम्हा सुचवी, गजानन ऐसे आम्हा सुचवी. उच्च नीचता कोणी न मानी, सहकार्याचा हात देऊनी. उच्च नीचता कोणी न मानी, सहकार्याचा हात देऊनी. हीन दिना गोंधळी प्रेमानी, हीन दिना गोंधळी प्रेमानी, बोलणे अमृतमयी, गजानन ऐसे आम्हा सुचवी, गजानन ऐसे आम्हा सुचवी. जाती धर्म जाय विसरणी, जाती धर्म जाय विसरणी, मानव धर्म देई पसरवणी. परस्परांचे हित साधुनी, परस्परांचे हित साधुनी, घे संघटने करवी, गजानन ऐसे आम्हा सुचवी, गजानन ऐसे आम्हा सुचवी, गजानन ऐसे आम्हा सुचवी. एक मोहम्मद नाजिम यांचा शेर मला खूप सुंदर वाटला. बहती है प्यार की गंगा, उसे बराबर बहने दो. बहती है प्यार की गंगा, उसे बराबर बहने दो. मत फैलाओ देश में दंगा, अब रहने दो लाल पीले हरे रंग में. ना बांटो हमें, मेरी छत पर एक ही तिरंगा रहने दो. इंसान की और ऐसी शिकवण हमने देखी है.
ये जो लोगों को सिखाया जाता है वो ऐसा ही है. हा अशी शिकवण देण्याचा हा माझा प्रयत्न आहे. उन्मेष खूप आहे, उद्देश मात्र भलतेच आहेत. संदेश मध्ये दिसून पडतो, मानवतेचा लवलेश नाही. जातीयवाद, निवडणूक, कथनी आणि करणी, खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे. अहो, यजासूर याला मारण्यासाठी या गणेशाने जन्म घेतला. आपले दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम समस्त लोक शंकरम निरस्त दैत्य पूजनम. काय सुंदर त्यांचं हे भाष्य आहे. आणि ते स्तोत्र असं म्हणतात, स्तुतीदायक हे स्तोत्र आहे. आणि आम्ही म्हणतो मुल्ला काटे जाएंगे. अहो, स्पेन मध्ये भारतीयों ने गणेश चतुर्थी पर शोभा यात्रा के पहले चर्च से पूछा तो उनकी अनुमति से चर्च में श्री गणेश की मूर्ति लाई गई. माझ्या व्हॉट्सअपवर असा पुंडलिक बाबूंचा असा एक संदेश आला. धर्मनिरपेक्षता अशी आहे, चला विशालतेच्या मार्गी. ही ग्रामगीता सांगते, चला विशालतेच्या मार्गी, जे गेले ते तरले जगी, भरोनी दिली अंतरंगी, हीच कीर्ती भाविकांची. काय सुरू आहे? साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. धार्मिक कट्टरवादांचे बळी दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश. खरं सांगायचं म्हणजे मला कोई हिंदू, कोई मुस्लिम, कोई ईसाई है, सबने इंसान, इन सबने इंसान न बनने की कसम खाई है, ऐसा देख रहे हैं. निदा फाजली लिख रहे हैं. क्या लिख रहे हैं? कोई हिंदू, कोई मुस्लिम, कोई ईसाई है, सबने इंसान न बनने की कसम खाई है. काय या धार्मिक कट्टरवाद्यांचं कीव येते. अरे, दोस्ताना इतना बरकरार रखो कि मजहब बीच में न आए कभी. तुम उसे मंदिर तक छोड़ दो, वो तुम्हें मस्जिद तक छोड़ आए कभी. BBC न्यूज मध्ये मी असं वाचलं, 11 घाना मधला हा 11 1970 पासून तिथले काळे लोक श्री गणेशाची पूजा करून राहिले. गुजरात में श्रद्धा के सामने कोई धर्म नहीं होता, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हम बुलबुले हैं उसकी, ये गुलसिता हमारा. हिंदी है हम, वतन ये हिंदुस्तान हमारा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. अशफाक उल्लाह खान, बहादुर शाह जफर का स्वातंत्र का बलिदान हमने देखा है.
हम इतिहास में अगर गए तो पता चल जाएगा, काजियों में पूर है जब तलक के ईमान की तख्ते तख्ते आ तक चली जाएगी तेज हिंदुस्तान की, तख्ते लंदन तक चले जाएंगी तेज हिंदुस्तान की। ये कौन कह रहा है? बहादुर शाह जफर। जब उसकी नौबत आई फांसी पर चढ़ने की, तब उन्होंने अंग्रेजों को बताया था, काजियों में पूर है जब तलक ईमान की, तक लंदन तक चलेगी तेज हिंदुस्तान की। इसलिए भाइयों, हमारा कहना यही है, भारतीयानो हीच परवडी, भारतीयानो हीच परवडी, प्रगती करण्याचा संजीवनी, भारतीयानो हीच परवडी, प्रगती करण्याचा संजीवनी, मंत्र लाभला असे म्हणून, मंत्र लाभला असे म्हणून, वसंत दास विनवी गजानन ऐसे आमासी कवी, गजानन ऐसे आमासी कवी, गजानन ऐसे आमासी कवी। शिकवण भक्त सुजन हो, क्या शिकवण भक्त सुजन हो, एक गणेशोत्सवी गजानन ऐसे आमासी कवी, गजानन ऐसे आमासी कवी, गजानन ऐसे आमासी कवी। निदा फाजली का वचन है, मुझे याद आ रहे हैं। अरे वो तो दाढ़ी वाले पर भी वो बता गए, क्या लिखा है उन्होंने? ऐसा एक शेर मुझे याद आ रहा है। अरे उसको जो चाटी, उसको जो चोटी और दाढ़ी में रहे, वो दिन दाढ़ी क्या। शेर कैसा है देखो, किसी घर के किसी बूझते हुए चूल्हे में ढूंढ लो, किसी घर के किसी बूझते हुए चूल्हे में ढूंढ लो, तो पता चलेगा उसको जो चोटी और दाढ़ी में रहे, वो दिन दाढ़ी क्या। निदा फाजली लिख रहे हैं, इसलिए हमें ये सुझाव बंधु भाव का, जैसे राष्ट्र संत तुकडोजी महाराज कह गए, या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असावे। जय गुरु।